तुमचा सभा म्हणजे पिक्चरचा शोच आहे एक. विचारलं केव्हापासून चालू झालंय म्हणले 10 पासून चालू आहे म्हणले फुकाय. चलू द्या. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका या निवडणुकीच्या निमित्तानं माढा विधानसभेमध्ये महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमच्या इथले आमदार कैलास पाटलांचे भाचे अभिजिताबा पाटील यांच्या प्रचारार्थ या प्रचार सभेचं आपण आयोजन केलं. या प्रचार सभेला उपस्थित असलेले लोकसभेतील माझे सहकारी मित्र, या भागाचं भूषण आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले भारत आबा शिंदेजी, संजय पाटील घाटणेकरजी, नितीनजी कापसे, रवींद्रजी पाटील, राजाभाऊ चौरे, आमच्या भगिनी ज्योतिताई कुलकर्णी, प्रमोदिनी लांडगे, विजयजी भगत, व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, पण आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांचाच नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो. आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, आमच्या इथं समोर बसलेल्या माता भगिनी आणि जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माय माऊली बंधू आणि भगिनीनो, निवडणूक आता विधानसभेची चालू आहे. ही निवडणूक चालू असताना आपण नेहमी जे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत त्या उमेदवारामध्ये आपण तुलना नेहमी करत असतो की बाबा कोण माणूस आपल्याला आपल्या तालुक्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम करू शकेल, कोण माणूस आपल्या तालुक्याला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकेल. आणि आम्हा पुढाऱ्याला माहित नसतंय की जनतेचं लक्ष आमच्या खालच्या पायाच्या नखापासून आमच्या केसापर्यंत आहे, डोक्यावरच्या. आम्हाला वाटतं आम्ही काय बी केलं तर लोकांना काही कळत नाही, लोकांना सगळं माहित असते. आणि म्हणून आजच्या निवडणुकीमध्ये जे आपले उमेदवार आहेत अभिजित आबा, ह्यांच्या काही गोष्टी मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायच्या. कोरोनासारखी महाभयंकर महामारी होती, सरकारी दवाखान्याची इतकी प्रतिकूल परिस्थिती असायची की व्हेंटिलेटरचा बेड मिळण्यासाठी त्या बेडवरचा माणूस एकतर नीट होऊन बरा व्हावा किंवा मरणार, अशी अवस्था तिथं असायची. आणि तो माणूस गेल्याच्या नंतर, तो बेड रिकामा झाल्याच्या नंतर ऑक्सिजनच्या बेडवरचा माणूस त्या व्हेंटिलेटरच्या बेडवर जायचा. आणि मग या ऑक्सिजनच्या बेडवर जी लाईनीत असलेली माणसं असायची त्याच्यातला माणूस यायचा. ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा होता. आपण बघितला असेल ऑक्सिजन कुठून कुठून मागावा लागत होता. भारत सरकारनं स्टील प्लांट सगळे बंद केले होते ऑक्सिजन मिळावा म्हणून. तशा परिस्थितीमध्ये स्वतः कारखान्याची डिस्टिलरी बंद ठेवून ज्या माणसानं या भारत देशातला सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प कोणी केला असेल तर मला वाटते आबानी. आणि त्याच्या माध्यमातून ज्या लाखो लोकांचे प्राण त्या ऑक्सिजनमुळे वाचले, आबा त्याच्या कुटुंबाच्या आशीर्वादावर ही निवडणूक तुम्ही सहज पार करून जाताल, त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही. कारण पुण्याची शुद्धोरी असावी लागते, पुण्याची ताकद असावी लागते. ती आपल्या पाठीशी जर असेल तर जगातली कुठलीही ताकद, कितीही मोठी शक्ती आपलं नख सुद्धा त्या ठिकाणी वाकडं करू शकत नाही.
उगा आम्ही उजळणी करायला लागलो. तुमचं दिसायलंय मला ठरलेलं. आज आपण साखर कारखानदारीच्या माध्यमातून बघताय भारतीय जनता पार्टीचं सरकार कसं सूडबुद्धीनं वागतंय. बघितलं का नाही? आता माझ्या खुरपडा जाणाऱ्या बहिणीला सुद्धा माहिती आहे काय परिस्थिती आहे ती. ईडीची नोटीस येते, चौकशी चालू होती. जसा गडी भारतीय जनता पार्टीत गेला किंवा शिंदे गटात गेला किंवा ज्यांच्या आशीर्वादाने आपल्याला तुतारी भेटली त्या पवार गटात गेला गुलाबी जॅकेट की चौकशी बंद. महाराष्ट्रातलं राजकारण नासवायचं काम इतक्या खालच्या पातळीवर राजकारण कधीच नव्हतं. पुढच्या विरोधातल्या माणसाला सरकारी यंत्रणेचा वापर करून दम द्यायचा, दाब द्यायचा, नामोहरम करायचं, त्याला जेलमध्ये टाकायचं. म्हणजे माणसं प्रेमानं जिंकायची नाहीत, माणसं विश्वासानं जिंकायची नाहीत. माणसं दाब देऊन, ईडीची नोटीस देऊन, तुमचं बघतो म्हणून ह्या नासलेलं राजकारण तुम्ही बघितले का नाही हो महाराष्ट्रातलं मागच्या 2.5 वर्षापासूनच? लोकशाही मार्गानं, संविधानिक मार्गानं तयार झालेला शिवसेना हे आमच्यातली 40 रात्री सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडली तिकडच. भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया? बघा, भाषण करायची गरजच नाही, लोक सांगतात काय. भोपाळच्या सभेत स्वतः नरेंद्र मोदी म्हणले 70,000 कोटीचा घोटाळा केला म्हणले, आणि त्यांना शिक्षा देणार म्हणजे देणार ही मोदीची गॅरंटी आहे म्हणली. ऐकलं का नाही? काय शिक्षा दिली हो? पाचव्याच दिवशी गडी कंबळाबाईच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि खातं कोणचं? कोणचं? अर्थ खातं म्हणले. ह्यांच्या इतकं खायचं दुसऱ्याला कोणाला चांगलं माहिती आहे म्हणले. त्या काय अवस्था आहे राजकारणाची. देशाचे प्रमुख पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती जर ह्या पद्धतीचं आचरण असेल तर तुमच्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा कसा? त्या झोडीत आपलं गाभार सगळंच घेऊन गेल्यावर काय करता पुन्हा? पुन्हा आपण बोलच. ती जाईल जोडी घेऊन. ही अवस्था आहे. इथं मला आता कळालं द्राक्ष उत्पादनाचं मोठं प्रमाण आहे इथं. काय मोदी साहेबाला नेमकं शेतकऱ्यानं काय घोडं मारलंय की त्यांचं? पहिल्यांदा मुळं उठतंय तर कुणाच्या? शेतकऱ्याच्या. शेतकरी काय हेलिकॉप्टर मध्ये विमानामध्ये फिरायलाय का आपला? आणि उद्योगपती रोज गळफास लावून आत्महत्या करायलाय? काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची आज? मला आता इथं सांगितलं नितीन कापसेजीने, कापसेवाडीचं आंदोलन बेदाण्यासाठी तुम्ही द्राक्षापासून जो बेदाणा तयार करता त्याच्यावर केंद्र सरकार 18% जीएसटी घेते. किती? 18%. बघा गंमत बघा, बेदाण्यावर 18% जीएसटी आणि हेलिकॉप्टरच्या दुकानात हेलिकॉप्टर घ्यायला गेला तर 5% जीएसटी आहे. ट्रॅक्टर घ्यायचा तरी 18% जीएसटी, हेलिकॉप्टर घ्यायचा असेल तर बरोबर आहे त्यांचं. नाही बरोबर आहे त्यांचं, बरोबर आहे. शेतकरी मोठा माणूस आहे, त्याला 18% घेतलं तर काय फरक पडतोय? आरामात देऊ शकतोय. हेलिकॉप्टरवाला पुन्हा रस्त्यावर येईल ना 18% घेतल्यावर. हे पटतंय का तुम्हाला? काय द्राक्ष उत्पादक शेतकरी आहात तुम्ही जे औषधं खरेदी करता किती टक्के जीएसटी आहे?
भाई और बहनों, निश्चित हुई कि नहीं हुई अभी तक? काय लबाड आहे का? आणि आपलं भाषण खोटं काहीच नसतंय. मी कोणावर तर टीका करायची, काहीतरी बोलायचं म्हणून उगा हवेत फायटिंग करीत नाही. खरं आहे ती सांगतो आपण. ही अवस्था आहे शेतकऱ्याची. आता तुमच्याकडे सोयाबीनचा काय प्रश्न नाही. आमची सोयाबीनवाली तर रूम न घेऊन बसली. ती कवा येते ती, त्यांना फोन करून विचारते ती, हॅलो मी अमुक अमुक आमदाराच्या ऑफिसून बोलतोय, लाडक्या बहिणीचे 1,500 आले का? फोन मधून हाणायची सोय नाही, नाहीतर जोडा फेकूनच हाणला असता त्यांना. इतकी काटावली ती. मोदी साहेबाचा अजून महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. ए आबा बघा तिकडे त्याच्याकडे. मिली कलेजे को ठंडक. सगळा करंटच कार्यक्रम आहे. मी मागाजी पासून बघतो. लय आबा प्रचाराचा ताण करू नका तुम्ही. फुल करंट आहे. काय अवस्था आहे. विनोदाचा भाग सोडा, पण खरंच सरकार ह्या नात्यानं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आपल्याकडे बघतंय का? काय आपली अवस्था करून ठेवली. आपण एक उदाहरण सांगतो. ही जे आपले गावातले किराणे दुकानदार आहेत का, आता आमच्याकडे धाराशिवला डीमार्ट आले. डीमार्ट म्हणजे एकाच माणसानं अख्ख्या जिल्ह्याचा किराणा एका ठिकाणावर विकायचा. म्हणजे हे सरकार कसं वागतंय बघा. तुम्ही गावातल्या किराणा दुकानदाराला विचारा त्या डीमार्ट मुळे काय झालं. पूर्वी आमच्या गावातला किराणा दुकानदार 10-10 लाख रुपयाचा माल विकायचा दिवाळी आली की. आज अशी अवस्था आहे, 1 लाख रुपयाचा माल घेतला तर 10,000 रुपयाचं सुद्धा त्याचं विक्री झालेलं नाही. 90,000 तसाच माल पडून आहे. ह्याचा काय अर्थ? गावातल्या किराणा दुकानदारानं सुद्धा जगायचं नाही. जगायचं कोण? डीमार्ट वाल्या एकट्याच मालकानं. ही अवस्था आहे, ही परिस्थिती आहे. ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी या ठिकाणी मोठ्या हिमतीनं अख्खं कुटुंब फुटलेलं असताना सुद्धा आपल्या विचाराशी कुठेही प्रतारणा न करता ताकदीनं 84 वर्ष वय असताना सुद्धा उभे टाकले का नाहीत? काय अवस्था केलेली आहे त्यांनी. आज ह्या सगळ्या बाबीचा बांधवांनो विचार करायची वेळ तुमच्यावर आहे. तिकडे काय झालं अजून? काय केलं पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना? 72,000 कोटी रुपयामध्ये अख्ख्या देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं. अख्ख्या देशातल्या, हिंदुस्थानातल्या. आणि हे बाई और बहिणो, तुम्हाला माहित आहे का 10 वर्ष अजून 5 वर्ष दिली ती अजून निश्चिती नाही. उग का नावून गेलो भैया. उग 20-30 जागा जर इकडे होतं तर हिमालयातच जात होतं पुन्हा. उग 20-30 जागेनं का नावून गेले. 72,000 कोटी रुपयात देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं 9ला. ह्या पटुशाने काय केलं? गुजरात मधल्या 22 उद्योगपतीचं 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलं. किती? 16 लाख कोटीचं. आता तुम्ही हिशोब करा. 72,000 कोटीत जर देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होत असेल सगळ्या, तर 16 लाख कोटीत आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं 22 वेळेस कर्ज माफ झालं असतं. 22. एकदा तरी केलं का हो? एकदा तरी नाही. नाही, शेतकऱ्याला काय गरज आहे? उद्योगपती मेले असते ना ती 22 आत्महत्या केल्या असत्या त्यांनी. शेतकरी काय जगतोय ना. ही वस्तुस्थिती मांडायला तुमच्या समोर. ही परिस्थिती आहे आज महाराष्ट्रातली. काय प्रेम आहे मोदी साहेबांचं आपल्यावर माहित नाही, महाराष्ट्रावर जास्त आहे. बघा, कांद्याला निर्यात बंदी आणली, पुन्हा निर्यात बंदी उठवली म्हणून
सांगितलं, पण निर्यात बंदी कुठल्या कांद्यावरची उठवली? पांढरा. का पांढरा? फक्त गुजरातला होतंय. तुम्ही हेल्प बटाने ना इकडच. मोदी साहेब, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का गुजरात राज्याचे पंतप्रधान आहात हा प्रश्न विचारावा, अशी परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी केली आमच्या शेतकऱ्याची. ही अवस्था आहे शेतकऱ्याची. आता अशा शेतकरी विरोधी सरकारला आपल्याला थारा द्यायचंय का? द्या, आपलं काय म्हणणं नाही. पुन्हा काय करायचं? आपल्याला कळतं तेवढं शानपणा सांगायचा. तुम्हाला ओळख नाही गेल्यावर काय करायचं? एक पुन्हा 3,500 सोयाबीन, एक बियादाण्यावर 18% जीएसटी भर, 36% औषध घे, 18% जीएसटी घेऊन ट्रॅक्टर घे. मला आबाचा अजून एका गोष्टीबद्दल कौतुक करायचंय. विठ्ठल शेवटचा घटका मोजतोय का काय अशी परिस्थिती त्या कारखान्याची झाली. प्रतिकूल परिस्थिती होती. आबाची कर्तबगारी की आबाने बंद पडलेला, आजारी पडलेला विठ्ठल चालू केला. कारखाना चालू करून थांबले नाहीत. गेल्या वर्षी किती दर दिलाय आणि ह्या वर्षी किती दराची गोष्ट आहे? काटा काय प्रकार आहे? त्या बिग बॉस मधला बाई काय प्रकार? मोठा प्रकार आहे. बांधवानो, दोन्ही बाजू स्पष्ट आहेत. मला कुणावर टीकात्मक बोलायची इच्छा नाही, पण आज आबाच्या रूपानं जो उमेदवार त्या ठिकाणी तुमच्या समोर येत आहे, एक प्रामाणिक माणूस आहे, एक युवक आहे. तुमच्यासाठी काहीतरी करायची प्रामाणिक भावना आहे. कशावर म्हणतो? कुणी डिस्टिलरी स्वतःची बंद करून ऑक्सिजन चालू केला असता का? रोज 40-50 लाखाचं नुकसान करून. मला वाटतं माणूस हिथं पारखावा लागतो, माणूस हिथं ओळखावा लागतो. ऊस दराच्या बाबतीत तुमच्या समोर त्या ठिकाणी सांगितलं त्याने. कशा पद्धतीनं अजून आपल्याला ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? या सगळ्या बाबी बांधवानो तुमच्या सगळ्याच्या समोर मी अधोरेखित करतो. आज इथल्या काही घटनाही मला सांगितल्या. कृषीभूषण कैलासवासी गणेशजी कुलकर्णीच्या बाबतीत जो प्रकार झाला ही दुर्दैव आहे राजकारणातलं. बांधवानो, मी ही असलीच दडपशाही तिकडे निब्बार गाडून पुन्हा वर आलेलो आहे. मला माहित आहे असलं काय. राजकारणामध्ये माणसाला समोर ठेवावं, लोकांमध्ये जावं. समजा पुढचा माणूस 4 तास काम करत असेल, आपण 10 तास करावं. पुढचा माणूस 10 ठिकाणी भेटत असेल, आपण 100 ठिकाणी भेटावं. पुढच्या माणसाकडून 10 लोकांचे काम होत असतील, आपण 100 लोकांचे करावे. आपण स्पर्धा करावी ना, निखळ स्पर्धा. आणि निखळ स्पर्धा केल्याच्या नंतर लोकांना जे योग्य वाटतंय, जर चांगला वाटत असेल, प्रामाणिक वाटत असेल, लोक टाकतील मत. मला तर निष्प्रभ भावनेतनं आपण समोर गेलं पाहिजे. ही जी पद्धत आहे राजकारणाची, ही अतिशय गैर आहे, चुकीची आहे. माणूसच संपवायचा, मला वाटते हे काम, मला वाटते पुरुष म्हणणाऱ्या माणसानं किंवा मर्दाचं काम अजिबात त्या ठिकाणी मानता येणार. ह्या पद्धतीचं राजकारण कधी सामान्य लोकांना मान्य होतही नाही आणि होणारही नाही. बांधवानो, आता आपण बघतोय चालू आहे बटेंगे तो कटेंगे. काय उगाच भ्या दाखवायली ते. आम्ही बटेंगे बी नाही कटेंगे बी नाही. तू दम काढ. पहिला म्हणते इस्लाम खतरे में, पुन्हा म्हणले आता मोदी साहेब बसताना हिंदू खतरे में. खतरे में ना इस्लाम है, खतरे में ना हिंदू है, खतरे में इनकी खुर्ची है. इसके लिए ये सब चालू है. कोणी खतरेमध्ये नाही. बटेंगे कटेंगे म्हणण्यापेक्षा मला त्यांना सांगायचं आहे, फुले शाहू आंबेडकरांचा बहुजनवाद सांगतो. काय सांगतो?
जुडोंगे तो जीतोंगे. त्या बटेंगे तो कटेंगेला सांगा जुडेंगे तो. उच्छांद मानून ठेवलाय. पहिल्यांदा धर्मात भांडण लावायचा प्रयत्न केला, हिंदू मुस्लिम करतायचा प्रयत्न केला, लोकसभेला काही डाळ शिजली नाही. आता जातीत भांडण आहेत. मला तुम्हाला विचारायचा आहे प्रश्न की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं एक सामान्य कुटुंबातला माणूस, एक सामान्य कुटुंबातलं नेतृत्व पुढे आलं. काय करायले होते? आंतरवली सराटीला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायले होते. काय मागणी होती? समाजाला आरक्षण द्या म्हणून. कोणी लाठीचार्जचा आदेश दिला हो? आता हरिपाठ बसणारी माणसं काय रायफल घेऊन बसली होती काय? त्यांच्यावर लाठीचार्जचे आदेश, आया बहिणीची डोकं फोडायचं काम त्यांनी केलं. काय प्रकार झाला बघितलाय तुम्ही. त्याच्यानंतरच्या पुढच्या घटना तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत. जरांगे दादाकडं जजेस पाठवायचे, जरांगे दादाकडं सचिव पाठवायचे, अध्यादेश काढायचाय, त्याची एक कच्ची प्रत पाठवायची, मुंबईपर्यंत गेल्याच्या नंतर खोटं आश्वासन द्यायचं. बांधवानो, राज्याचा मुख्यमंत्री जर देतो म्हणून सांगत असेल आणि जर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची वाहिलेली शपथ जर खोटी घेत असेल तर ह्याच्यापेक्षा राज्याचं काय त्या ठिकाणी दुर्दैव असू शकते. मराठा समाजाच्या आरक्षणाची तीच परिस्थिती. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत म्हणले पहिल्या कॅबिनेटला निघतात. आता कवाईची पहिली कॅबिनेट आता लाकडं पोचली. काय अवस्था आहे त्या आरक्षणाची सुद्धा. दमान रे जरा ते जे राग आहे ना मतातून दाखव, तोंडातून दाखवू नको. शांततेत गेल्यावर नीट मशीन बघून काचकाटून तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबायचं. हा ती तिकडं आमच्याकडे आहे का बाळी? ती काळा दिवस SIT आमच्याकडे गँग आहे सगळी. रक्ताचे पाठ वातील तिघही माझ्या तावडीत आहे. तुम्ही काळजी करू नका. मला असंच होतं. अरे सोड ना बाबा, आता सूप प्यायचंय आपल्याला. सोड ना. कुठं आता कळल की तुला. आता बुंबरंडा वाशीचा निकाल आल्यावर कळल कशाला ती दम. काय अवस्था आहे बघा. माझ्या लोकसभेत तर बघा, आपली नियत साफ असेल, आपण प्रामाणिकपणे लोकांच्या कामात जर पडलेलो असू, लोकांना आपल्याबद्दल प्रेम असेल. मला सारखं 19ला मी खासदार म्हणून निवडून आलो आणि 19ला निवडून आल्याच्या नंतर मला सासूरवासच होता 2.5 वर्ष. तर हो, कोण म्हणायचे मोदीमुळे आलो. एक तर तुमच्या इथलं मला म्हणायचं बेरोजगार आमदाराला मी खासदार केलं. आता थांबा. 2009ला ज्यावेळेस ओमराजे निंबाळकर आमदार होता तेव्हा बेरोजगार आमदाराला खासदार केलं म्हणणारा माणूस ग्रामपंचायतचा सदस्य तरी होता का हो? बरं, गंमत अशी, मी त्यांना सांगायचं की धाराशिव म्हणजे हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे कडवट सैनिक घडवले त्यांचा तो जिल्हा आहे. नरहिरेताई, शिवाजी बापू कांबळे, मोदींचा राजकीय जन्मही झाला नव्हता, नावही माहित नव्हतं. त्यावेळेस 3-3दा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तिथला खासदार धाराशिवचा हा शिवसेनेचा झालाय. ऐकतच नव्हती. म्हणलं आता परमेश्वरा देवा काम कर की अशी एक निवडणूक असू दे की मोदी विरोधात असावं. आणि मोदी विरोधात असताना मी जितक्या मतानं 19ला निवडून आलतो त्याच्यापेक्षा एक का होऊन आपण आगाव मत निवडून यावं. म्हणजे मला दिमागात सांगता येईल की बाबा आपलं आपलं काय परमेश्वराची कृपा. 24ला संधी मिळाली बघा. देशाचे पंतप्रधान विरोधात विश्वगुरु, आमच्यातले 40 पालते पडल्यामुळे एक फुल आणि 2 आप महाराष्ट्रात तयार झालं.
तुम्हाला माहिती आहे, एक फुल कोणचं आणि 2 हात कोणचे. ती विरोधात. माझ्या मतदारसंघातले तर 6 पैकी 5 आमदार विरोधात. आणि पैशाची अशी परिस्थिती आहे, मतदानाच्या आदल्या दिवशी प्रत्येक गावात 20 लाख 25 लाख 20 लाख 25 लाख माझ्या विरोधात मतदान टाका म्हणून. मोदी साहेब, मला निम्रपणे विचारायचंय की खाऊंगा ना खाने दूंगा होतं तर मग प्रत्येक गावात लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी 20-20 लाख रुपये किधर से दूंगा. मी तर साधा माणूस. आपल्याकडे काय तुम्हाला दिसतंय खासदार खालच्या कडे बसून? काहीच नाही. काल उद्धव साहेबांची सभा होती, पोलीस मला तिथूनच बाहेर टाकला, गेट येऊच देणार मध्ये. अरे म्हणलं खासदाराव मी एकदा नाही 2दा जाऊ. ती मला असं बघायचं खालून, हे असलं असतं का म्हणला काय. पुन्हा शेजाराने सांगितलं नाही नाही म्हणले, अरे खरंच खासदार आहे जाऊ दे म्हणलं. तवामध्ये घेतलं आणि सेल्फी काढायला तुम्हाला सांगतो विचारित फिचारित नाही, असं कवळ्यात कसं आपण धरताय. काढ बाबा तुला जशी काढायची तशी. नाही म्हणत नाही. साधा आहे आपलं. साधा खासदार मोदी साहेबाला विचारतो की का खाऊंगा ना खाने दूंगा, मग ही कुठून? एवढी प्रतिकूल परिस्थिती होती बांधवानो. मला शेतकऱ्यांना आता इथं जसे पैसे दिले, कुणी पैसे दिले आता? किती रुपये दिले? बंद पाकिट. बाबा पण 1000 रुपये दिले असतील तर 1000 कोटीला ही 1000 रुपये ऐकत नाहीत, तुम्हाला सांगतो. कारण ते कष्टाचे, घामाचे, मेहनत करून कमावलेले आहेत आणि प्रेमापोटी दिलेत. ते ऐकत नाहीत. माझी बी ऐकले नाही. मला बी शेतकऱ्यांनीच पैसे दिले, लय पट्टी करून. 700 रुपयानं रोज बिगारी काम करणारा मिस्त्री, त्यानं 1400 द्यावे मला, 2 दिवसाचा रोजगार. चिंचुकी फोडणारी माझी बहीण 1600 रुपये द्यावे त्या लेकरांना बारक्या. ह्याला नशीब लागतंय. एवढी सगळी शक्ती एका बाजूला, सगळे दुर्गुस होता. आणि आमच्याकडचा पैसेवाला किती आहे तुम्हाला माहिती आहे. राणा पाटील, तुम्ही नाव ऐकून असाल की, शिव वाघ. तशा परिस्थितीत ह्या 72 मतदाराने मी एक मत आगाव मानत होतो बांधवानो. महाराष्ट्रानं जे लोकसभेच्या जागा जिंकल्या त्याच्यात क्रमांक 2चं मताधिक्य 3,29,000च्या लीडनं ह्या ओमराजेला लोकसभेत पाठवायचं काम माझ्या भागातल्या जनतेनं केलं बांधवानो. तसं तर पहिलाच नंबर आला असता, पण काय केलं, 2 नंबरच्या मशीनवर 2 नंबर माझं नाव, ओमराजे निंबाळकर, चिन्ह मशाल. 2 नंबरची बी मशीन होती, त्याच्यावर बी एक मंगरूचा निंबाळकर हुडकून आणला. त्याचं चिन्ह चिमणी. ती चिमणी मशाल जर आजूबाजूला ठेवली तर सख्या भावासारखी दिसायची. हे लोकाला राग होता सोयाबीनचा, द्राक्षाचा, जीएसटी एकाच काटून 20,000 मत चिमणी. मत मशालीची पण गेली कुठं? ती काय आबा लय फरक आहे, त्यामुळे लय काळजी करू नका. ती 20,000 मत जर मशालीवर आली असती तर महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडनं निवडून आलेला खासदार ओमराजे निंबाळकर असतात. लोक सोबत असल्यावर काय. आणि म्हणून तुम्ही लय करंट मध्ये जाऊ नका. मी मागासपासून सांगायलो ना, शांततेत जायचं मशनी पुढं. काय उल्हास आहे ते आता. मताच्या दिवशी उल्हास नाही, शांतता, संयम. मला माहिती आहे जीएसटी आहे, सगळा राग मला माहिती आहे, पण शांतता. एकच मशीन आहे. 1 नंबरच्या मशीनवर आबाचं चिन्ह कितव्या नंबरला आहे? ती कुठं आहे आबा वाचवणारी? ती कुठं आहे? ती आणा की इकडं. ए तू तरी वाजवणारा माणूस हाय का नाही? आमच्याकडे तिथं राहुल मोठे उभारलेत.
ती भाषणात बोलूच तो पप 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 चालूच असते. ती उभा करा, त्यानं वाजवले की मी म्हणत असतो अजित दादाची कृपा झाली, वाजवा. येईल काळजी करू नका. हा नीट पिऊन ये म्हणो. एकच मशीन आहे, 2 नंबरला नीट नाव वाचायचं, लिहिता वाचता येतंय त्यानं. नाव वाचल्याच्या नंतर आबाचा फोटो आहे. ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यानं काय बघायचं? फोटो. फोटोच्या पुढं काय आहे? तुतारी वाजवणारा माणूस. माणूस आणि तुतारी दोन्ही बी दिसाय पाहिजे. ती नीट शांततेत बघायचं आणि त्याच्या पुढचं बटन दाबायचं. बटन दाबलं रे दाबलं की त्या ठिकाणी गद्दारी गाडायचं काम झालं असं समजायचं बांधवांनो. खूप विषय आहेत, बोलण्यासारखं बरंचसं आहे. हा बोला, मगाशी 10 पासून चालू आहे. काय बोला दादा, बोला दादा. आणि म्हणून तुमच्या सगळ्याला विनंती करतो, माझ्या नंतर अजून वक्ते बोलणार आहेत, मला बी जायचं, आमचं बघू दे की. तिकडं पलीकडे जे आहे ना, पलीकड काय आमच्याकडे तिकडं, इकडं जसं आला इकडं तुतारी वाजवणारा माणूस आहे, तिकडं काय आहे? मशाल. तारखेकडेच राहिलं, राहू दे, विसरलं होतं सांगतो. बघा, एक गंमत मोदीची, दुसरी म्हणायचं माझ्यामुळं खासदार झाला, माझ्यामुळं खासदार झाला. आता गंमत बघा, ती सोबत असताना भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातनं मला लीड किती होती? अरे हिथं तर अंड बुळकत आहे सगळं. 19ला 2019ला 20,000 मताची लीड होती. 20,000 त्यांच्या मतदारसंघात, जिथून तानाजी सावंत साहेब जे आमदार झाले त्या मतदारसंघात. 19ला हा ती काय तुम्ही ठरवा. 19ला ती सोबत होते माझ्या तवा, माझा प्रचार त्यांनी केला तवा. आणि ती विरोधात असताना त्याच मतदारसंघातनं मंत्री असताना, विरोधात असून मंत्री, किती मतानं प्लस झालं मला? 81,000 मताची लीड मिळाली. 81,000. आता तुम्ही मला सांगा, त्यांच्यामुळे मी खासदार झालो का माझ्यामुळे ते आमदार झाले? आपण नाही, मत सांगतेत ना. ती विसरलो होतं, बरं झालं. ही अवस्था बांधवानो. आणि ह्या सगळ्या बाबीचा सत्सद विवेक बुद्धीने विचार करून उद्याच्या 19 तारखेला आपल्याला जे मतदान करायचंय, ती मला माहिती आहे 19 आहे, मला 20 माहिती आहे, मी हट म्हणून 19 म्हणत असतो. तुम्ही 10 पासून सभा ऐकायला, खरंच ऐकायला का उगत चालू आहे? नाहीतर इथं बोलणार भाकर जिरून बसायचं, तुम्हाला काय कळालं तर गाजर. म्हणून मी असं तपासित असतो लोक सारखी. 19 म्हणल्या खाटदिशी काय आवाज आला? म्हणजे तुम्ही माझं म्हणणं अतिशय शांततेनं मन लावून ऐकलं. आपली सभा यशस्वी बांधवांनो. आता एवढीच विनंती करतो की उद्याच्या 20 तारखेला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. आता अजून एक गोष्ट नाही, वाजवा तुतारीन गाडा गद्दारी. वाजवा तुतारी गाडा गद्दारी, वाजवा तुतारी गाडा गद्दारी. सांगा असं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.